स्वारगेट डेपोमध्ये एका तरुणीवरती एसटीत बलात्कार झाला आणि आता या प्रकरणामध्ये आणखी एक याचिका पुणे सत्र न्यायालयात दाखल झालेली आहे आणि याचिका दाखल करणारे वसंत मोरे आणि ॲडव्होकेट असीम सरोदेजी आत्ता आपल्यासोबत आहेत. काय नेमकं तुमचं या याचिकेमध्ये म्हणणं आहे? गेल्या 2 दिवसापूर्वी जो प्रकार घडला त्याच्यानंतरनं दुसऱ्या दिवशी मुलीच्या मित्राचा मला फोन झाला आणि त्याच्यानंतरनं ती फोनवरतून खूप रडत होती आणि मला तिने सांगितलं की तिची जी काय भीती होती ती सगळं सांगितली तिने. त्यानंतरनं मला नुकतंच सरांचा पण फोन येऊन गेला होता की या विषयामध्ये जर काही तुम्हाला मदत लागली तर मला जरूर संपर्क करा. आणि मग गेले 2 दिवस झालं, काल आम्ही मुलीला भेटलो आणि कालच्याला तिने जे सगळं काही साहेबांनी सांगितलं ती प्रचंड फ्रस्ट्रेट आहे की ती एवढी फ्रस्ट्रेट आहे की तिला काही ती जीवाचं बरं वाईटसुद्धा करू शकते. तिचं म्हणणं आहे, काल आमच्यासोबत बोलली ती. कशामुळे एवढं? तिला जे सोशल मीडियावरती जे विषय चालू आहेत की त्याच्यावरती जे काही तिच्या बाबतीमध्ये बोललं जातं आहे की तिने पैसे घेतले, काय केलं, तिची त्या आरोपीची बायको काय बोलती आहे, भाऊ काय बोलतो आहे, अजून काही लोकांचं जे काही फेसबुकवरती आता चालू आहे कमेंट्स, ट्रोलिंग, हे चुकीच्या पद्धतीने चालू आहे. त्याचा तिला भयंकर त्रास होतो आहे. त्यामुळं आज आम्ही इथं ज्या कोर्टामध्ये तिची केस दाखल आहे त्याच कोर्टामध्ये मनाई हुकूम मागण्यासाठी की ह्या सगळ्या गोष्टी थांबवाव्यात त्याकरता आज आम्ही साहेबांनी त्याच्यामध्ये दाखल केले आणि त्या बाबतीमध्ये साहेब बोलतील. बाकी पुढं काय आता कशा प्रकारे ही सुनावणी होईल, कधी सुनावणी होईल, काय मेहरबान न्यायालयानं सांगितलं? जसं आता वसंतराव मोरेंनी सांगितलं त्याप्रमाणे जे या केसशी संबंधित नाही आहेत आणि जे काही जण केसशी संबंधित आहेत ते सुद्धा अवास्तव अशा प्रकारचे वक्तव्य केसबद्दल करत आहेत, ज्यातून त्या मुलीची बदनामी होते, अब्रू नुकसानी होते आणि तिला एक अडथळा निर्माण होता जीवन जगण्यामध्ये. तिच्यावर सतत मानसिक दबाव येतो आहे. त्यामुळे तिची बदनामी होईल किंवा चारित्र्य हनन होईल असे विधानं कोणी करू नये यासाठी आम्ही एक अर्ज दाखल केलेला आहे कोर्टामध्ये आणि उद्या त्याच्यावर 11 वाजता सुनावणी होईल. कलम 163 BNSSचं जे आहे त्याच्यानुसार अशा प्रकारचा न्यूसन्स कोणी करत असेल तर तो थांबवण्याचे हक्क न्यायालयाला आहेत. त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा अत्यंत गंभीर असं एक निर्णय दिलेला आहे की जे बलात्कारग्रस्त स्त्रिया आहेत त्यांची बदनामी कोणी करायला नको. आणि आपण पाहतो की या केसमध्ये कोणी म्हणतात की तिने पैसे घेतले, कोणी म्हणतात की त्यांचे संबंध होते, काही जण म्हणतात की ते 2 महिन्यापासून त्यांचा संबंध सुरू होते. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या स्वतःच्या मनाने काही सांगून त्या मुलीवर जी बलात्काराशी भांडण करते, खरंच सगळ्या समाजाने तिच्यासोबत उभं राहायला पाहिजे. तर तिच्याबद्दलची बदनामी करणारे वक्तव्य केले जातात, ते बदनामी करणारे वक्तव्य करण्यापासून मनाई करावी असा अर्ज आपण केलेला. यात काही तरतूद आहे शिक्षेची वगैरे गुन्हा दाखल होण्याची? नाही, ही मनाई हुकूम हा फक्त असतो, त्यामुळे याच्यामध्ये शिक्षा वगैरे तशी होत नाही. पण जे लोक संबंधित नाही आणि जे त्यातले तज्ज्ञ नाही त्याच्याबद्दल त्यांनी बोलू नये ही साधी गोष्ट पाळली पाहिजे. काही राजकीय नेते अत्यंत अवास्तव आणि बेताल बोलत आहेत या प्रकरणाबद्दल, त्यांनीसुद्धा ते थांबवलं पाहिजे. अगदी मंत्री असतील तरी त्यांनी तसं बोलण्याची गरज नाही. तर पीडित तरुणीची या सगळ्या बलात्काराच्या घटनेनंतर बदनामी होती आणि हीच बदनामी थांबवण्यासाठी वसंत मोरे आणि ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी एक याचिका दाखल केलेली आहे. त्याच्यावरती उद्या सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. कॅमेरामन विजय राऊतसह नाजिमुल्ला, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.